चंद्रपूरमध्ये आधी काँग्रेस नेते आपापसात भिडले आणि मग सत्ता गमावून बसले। आता चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसच्या ठाकरेंच्या शिवसेनेशी पंगा सुरू झालाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चक्क काँग्रेसची लाच काढायला सुरुवात केली आहे। चंद्रपुरातल्या सत्ता समीकरणामुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडणार आहे का? चंद्रपूरचा हिशेब चुकता करण्यासाठी काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेला परभणीत सत्तेपासून वंचित ठेवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या रिपोर्टमधून। दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण ऐकली असेलच। या म्हणीचा अर्थ कुणाला समजवायचा असेल तर चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसचं उदाहरण द्यावं लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याच्या जोरावर चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला। त्यामुळे काँग्रेसचा तीळपापड झाला नसता तरच नवल। संतापलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी लागलीच ठाकरेंच्या शिवसेनेचा हिशेब चुकता करण्याची भाषा सुरू केली। वास्तविक पाहता उबाटा हा मविळीचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं। मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हर्षवर्धन सकपाळांना थेट दिल्लीतून उत्तर मिळालं। खासदार संजय राऊतांनी काँग्रेसची लाच काढायला सुरुवात केली आणि चंद्रपुरातील सत्ता नाट्याचं खापर काँग्रेसच्याच डोक्यावर फोडलं। काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत। याला जबाबदार कोण याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे। शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही, तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते। चंद्रपुरात आपल्या तोंडाशी आलेला घास भाजपनं कसा हिरावून नेला यावर काँग्रेसनं कितीही मंथन केलं तरी आता त्याचा काही उपयोग नाही। मात्र संजय राऊतांनी चंद्रपुरातील काँग्रेसचं राजकीय पोस्टमार्टम सुरू केलं। वंचित MIM ह्याने सुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही, कारण तुमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि तुमच्या 2 गटामध्येच भानगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत। त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला। महाविकास आघाडीतला मित्रपक्ष काँग्रेसला सोडून भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला 1.25 वर्षांसाठी महापौरपद मिळणार आहे। आता हे 1.25 वर्षांचं कॅल्क्युलेशन चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार सुधीर मुनगंटीवारांकडून समजून घेऊया। उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल, 4.25 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा महापौर। दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितलं होतं। हा मुद्दा अधोरेखित करण्याचा संजय राऊत वारंवार प्रयत्न करतायत, मात्र राऊतांच्या दाव्याचं खंडन परभणीच्याच पदाधिकाऱ्यांनी केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही। आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत, विरोधी पक्षात बसायला लागलं तरी हरकत नाही, उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल। तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला, याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही। मुंबईत गेल्यावरती आम्ही याच्यावरती चर्चा करू। तर वरूनजी ते सरदेसाई साहेब प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते, सुषमाताई होत्या, त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजावून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, यासाठी ही भावना होती। त्याच्यावर मला विश्वास आहे की आमचे पक्षप्रमुख असू द्या, संजय राऊत साहेब असू द्या, आमच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेईल आणि पक्षाला जे काल उपमहापौरपद मिळालं, आम्ही सगळ्या उपमहापौरपद असू द्या, उद्या स्टँडिंग कमिटी सुद्धा शिवसेना उपगटाकडे राहणार आहे, हे सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन आम्ही मातोश्री जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार। आणि यावर आता काँग्रेसनं थेट उद्धव ठाकरेंकडेच उत्तर मागितलं। त्यांचं उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचं पक्ष देतील, पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा
आम्ही विरोधात बसू, असं आम्हाला स्पष्टपणे आपण पाहिलं असेल संजय राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण काल सकाळी ते बोलले होते. आता काँग्रेस चंद्रपुरातील बदला घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला परभणी महापालिकेत सत्तेपासून वंचित ठेवणार का, असा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. कारण परभणीत काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर विराजमान करता येणं अशक्य आहे. परभणी काँग्रेसचे नेते पक्षश्रेष्ठींच्या आदेशाकडे डोळे लावून बसलेत. आम्ही इथं परभणीमध्ये सोबत लढलो आणि आमचं ठरलं होतं की महापौरच्या वेळेस बैठक घेऊन चर्चा करायची आणि नंतर ठरवायचं. पण हे कालचं जे झालेलं आहे की शिवसेनेनं उभाटा गटाने काँग्रेसला सोडून भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्या संदर्भात आमचे पक्षाध्यक्ष असतील, आमचे प्रभारी असतील, आमच्या जिल्ह्याचे नेते असतील, आमची गांभीर्यपूर्वक इथं मिटिंग सध्या सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत. संध्याकाळी आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत. नेमकं काय निर्णय होऊ शकतो याच्यामध्ये, सोबत जाणार का नाही जाणार? नाही, तो पक्षश्रेष्ठ जे आदेश देतील आम्हाला ते आम्हाला मान्य राहील. परभणी महापालिकेत जर काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर राजकीय हिशेब चुकता होईल. पण काँग्रेस परभणी महापालिकेत देखील सत्तेपासून दूर राहील. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळावा अशी परभणीतल्या काँग्रेस नेत्यांची नक्कीच इच्छा असेल. कदाचित काँग्रेसची हीच अडचण ओळखून परभणीचे खासदार संजय जाधव थोडे निश्चिंत दिसत आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं. आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं. त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे, संबंध चांगले आहेत. त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही. पण एवढं सांगतो, महापौर हे मशालीचाच होणार, याच्यात काही दुमत नाही. परभणीकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला कौल दिला असल्यानं जनमताच्या विरोधात जाणार नाही असं आता तरी भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणतायत. जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे. मग तिथे इंटरफेअर करा. जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने. त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे. तशा पद्धतीने आम्ही आमची सत्ता स्थापन करू. मग महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही. सत्तेशिवाय राजकारण शक्य नाही असं आता सर्वपक्षीय नेत्यांना वाटतंय. त्यामुळे निवडणुकीआधी वाटेल तशा युती आणि आघाड्या करणारे निकालानंतर कुणाशीही संसार थाटत असतील तर त्याचं आता महाराष्ट्राला आश्चर्य आणि नवल राहिलेलं नाही. उलट अशा सत्ता समीकरणांमुळे सर्वसामान्य जनतेसाठी राजकारण आता दिवसेंदिवस किळसवाणं होऊ लागलंय. दिल्लीहून सोमेश कोलगे आणि परभणीहून पंकज क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.